एवढी संकट आली तरी सुद्धा तुम्ही तुमची सगळी एकजूट कायम ठेवलेली आहे। विनोद, तुम्ही आणि आपल्या सर्व शिवसैनिकांनी, हो ना, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी इथे जी काय कामं केली त्याचं एक समाधान या सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतंय। हा वॉर्ड हा आपल्या अभिषेकचा वॉर्ड, आणि अभिषेक म्हणजे नेहमी मला आठवतोय, घरी आला तर कधी बोलणार नाही पण एक मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावरती असायचं। पण काही माणसं अशी दुष्ट असतात की त्यांना लोकांचं सुख पाहवत नाही, आणि काही लोक म्हणजे जसं मी विनोदचा उल्लेख केला, अभिषेकचा उल्लेख केला, आणि तुम्ही सर्व शिवसैनिक हे असे आहात की तुम्हाला लोकांचं दुःख पाहवत नाही। तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये एक दोन चार सुखाचे क्षण येण्यासाठी म्हणून धडपडत असता, आणि बाकीची आपल्या समोरची जी महायुती आहे ती मात्र एवढ्या नीचपणाने कारभार करते, पक्ष फोडते, घर फोडते। म्हणजे सगळ्या लोकांची विल्हेवाट लागली तरी चालेल पण त्यांची सत्ता अबाधित राहिली पाहिजे। ही त्यांचे मनसुबे ते चिरडून टाकण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। आज सुद्धा आपली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं की आपण जी कामं केलेली आहेत, मी तुम्हाला विचारतो, कोस्टल रोड कोणी केला? आपण केला ना? अशी अनेक कामं आहेत। कोरोनामध्ये मुंबई मॉडेलचं जे कौतुक झालं, जगभर झालं, मला एक तरी शहर असं दाखवायचं भाजपच्या राज्यातलं की यांनी मुंबई मॉडेलची तुलना करून दाखवली। मुंबईमध्ये अनेक अमराठी सुद्धा आहेत, उत्तर भारतीय सुद्धा आहेत, पण त्या सर्वांना विचारतोय, जेव्हा कोरोनाच्या संकटामध्ये आपले सर्व उत्तर भारतीय गावी निघाले होते त्यावेळेला अडवणूक केली होती, ट्रेन न देता ते अमित शहानी केली होती। आपण जवळपास 6 ते 7 लाख या सर्व इतर भाषिकांचा जो काही त्यांचा जो एक प्रश्न होता तो सोडवला होता, आणि हे देवेंद्र फडणवीसांना पाहवत नाहीये। ते आपल्या केलेल्या कामावरती एकतर बोळा फिरवत आहेत किंवा त्याचं श्रेय लाटतायत, आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, अरे आम्ही तर ही कामं केली, त्याचं श्रेय घेण्यापेक्षा मोदीजींनी जो कैलास पर्वत बांधलेला आहे त्याचं श्रेय घ्या ना। स्वर्गातनं गंगा कोणी आणली? मोदीजींनी आणली। कैलास पर्वत कोणी बांधला? मोदीजींनी बांधला। अरबी समुद्र कोणी निर्माण केला? मोदीजींनी केला। मग आज त्यांनी मला काहीतरी एक नाव ठेवले, मग ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांना तुम्ही काय म्हणता? जोरात बोला। हे जनता म्हणते, मी नाही म्हणत, जनता तुम्हाला म्हणते। म्हणजे तुम्ही मला नाव ठेवताय पण जनतेने तुम्हाला ठेवलेलं नाव जरा जोरात बोला। का म्हणते तुम्हाला जनता? याचं कारण खोटं बोलताय, बरोबर आहे, खोटं बोल पण रेटून बोल, आणि काही कर, म्हणजे एकमेकांमध्ये भांडणं लावायची पण गादी उभवायची। आता तर हद्द झाली, आता मुंबई गिळायला निघालेले। उमेदवार मत चोरतायत, उमेदवार चोरतायत, पक्ष चोरतायत, निशाणी चोरतायत, घरं फोडतायत, किती पापांची यादी। म्हणजे एका बाजूला आपण केलेल्या कामांची यादी आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी केलेल्या पापांची यादी आहे। आणि हाच प्रश्न आहे, जनतेला विचारायचं, तुम्ही केलेल्या कामाला मत देणार का केलेल्या पापाला मत देणार? विषय स्वच्छ आहे। जी कामं केलेत आपण त्याची पुस्तिका आपण दिलेली आहे। कोरोना काळामध्ये जे काम केलं, म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे मला की तेव्हा चीनचं एक कौतुक झालं होतं की 15 दिवसात त्यांनी फील्ड हॉस्पिटल उभं केलं, आणि आपल्या मुंबईने 18 दिवसात तसंच तोडीस तोड फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं। ते चाचणी केंद्र सुद्धा संपूर्ण राज्यात फक्त 2 होती, ती आपण 650च्या वरती नेऊन दाखवली होती।
वॅक्सिनेशन मध्ये आपला नंबर 1 होता. आणि खास करून मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय की इथे महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा रुग्ण उपचाराविना आम्ही त्याचा प्राण गमावू दिला नव्हता. उपचार हे झालेच, पण अनेक लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. तुम्ही जर का हिंदू मुस्लिम आणि मराठी अमराठी करणार असतील हे भाजपवाले, तर गंगेमध्ये जी प्रेत वाहिली होती ती हिंदूंची होती की नव्हती. आणि म्हणून मला जास्त आता बोलायचं नाहीये, कारण 10 पण वाजत आलेले आहेत. आपल्याला सर्वांना एक जबाबदारी देऊन जातोय, पार पाडणार. आपल्या उमेदवार कोण? आणि निशाणी काय? आजच्या उमेदवार आहेत, त्याला उद्या नगरसेविका बनवून तुम्हाला पाठवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.